माझ्या सर्व मैत्रिणींना मनापासून नमस्कार। आज एक चविष्ट आणि लोकप्रिय अशी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी सर्वात आपण ग्रेव्ही तयार करू। त्यासाठी शेंगदाणे, तीळ 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे आपण बेसन देखील अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। आता भाजलेलं सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि त्याची मलईदार अशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि भाजलेले चणा डाळीच्या पिठामुळे अत्यंत चविष्ट अशी ग्रेव्ही तयार होते। त्यामध्ये थोडे काजू देखील ॲड केलेले आहेत। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, त्या देखील भाजून घ्यायच्या आहेत। आता स्वच्छ धुवून घेतलेली, निवडून घेतलेली मेथीची पाने त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता मेथी आपल्याला तेलामध्ये पूर्णपणे भाजून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांसाठी आपण सतत परतवत अशा पद्धतीने मेथी तेलामध्ये पूर्णपणे भाजून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर आपली मेथी तेलामध्ये पूर्णपणे शिजली गेलेली आहे। आता मेथी आपण बाजूला काढून घेणार आहोत। त्यानंतर त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल वापरायचं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे वापरणार आहोत, हिंग आणि अर्धी वाटी आपण लसणाचा वापर केलेला आहे। या भाजीमध्ये लसणाचा भरपूर वापर केला जातो, ज्यामुळे तिला एक खास चव आणि तीव्र सुगंध तर येतोच आणि चव देखील येते। त्यानंतर आपण बेडगी मिरचीचं या ठिकाणी मिरच्या वापरणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी आपण बारीक चिरलेला कांदा 1 वाटी वापरलेला आहे। मेथीची पाने ही थोडी कडवट असतात, परंतु लसूण आणि मसाल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो आणि भाजीला एक छान अशी चव येते। सतत परतवत आपल्याला कांदा देखील लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टॅमॅटो ॲड करणार आहोत। टॅमॅटो देखील आपल्याला अशाच पद्धतीने मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपला टॅमॅटो देखील छानसा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेली ग्रेव्ही ॲड करणार आहोत। आता ग्रेव्ही देखील आपल्या मिश्रणामध्ये पूर्णपणे अशा पद्धतीने परतवून घ्यायची आहे। ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत छानशी परतवून घ्या। मध्यम आचेवर अशा पद्धतीने आपण ग्रेव्ही देखील छानशी भाजून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये घरगुती बेडगी मिरचीचं लाल तिखट 2 चमचे वापरलेलं आहे। त्याचप्रमाणे चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पूर्णपणे मिश्रण परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला आपण 1 चमचा वापरलेला आहे। पुन्हा एकदा मिश्रण छानसं परतवून घेतलेले आहे आणि मसाल्याच्या वाटणाच्या भांड्यामधूनच आपण 1 वाटी इतकं पाणी मिसळलेलं आहे। मसाला पूर्णपणे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मेथीची पाने ॲड करणार आहोत। आता पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। ही लसूणी मेथी तिखट, मसालेदार आणि लसणामुळे खूप सुगंधित लागते। चवीला तर एकदम उत्तम लागते। ही भाजी गरम रोटी, भाकरी, पराठा किंवा भात सोबत खाल्ली जाते। आता बाजारात भरपूर प्रमाणात ताजी भाजी उपलब्ध होते, त्यामुळे एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशा पद्धतीने आपण अत्यंत लोकप्रिय अशी लसूणी मेथी तयार केलेली आहे। एकदा अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।